की अशा येड्या मुड्याला बिग बॉसचा विजेता केला, कोणालाही बिग बॉसच्या घरामध्ये घेत आहेत, उगाच सहानुभूती दाखवत आहेत आणि सांगतात की हे उगाच गरिबीची नाटकं करतात, यांना का खरंच गरिबी आहे का, गरिबीचं कार्ड खेळत आहेत, गरीब गरीब म्हणतायत, हे तर चांगले सोशल मीडियावर पैसे कमवतात. समजा एखाद्या गरीबाचं आहे, शेतकऱ्याचं आहे, गरीब घरातलं पोरग आहे, जर ते बिग बॉसच्या घरामध्ये जात असन, चांगल्या पद्धतीनं खेळत असन आणि त्याचं खेळणं, तर अशा रिकाम्या गप्पा हाणणाऱ्या लोकांच्या पोटामध्ये नेमकं का दुखतं? असे जे बिग बॉस सारखे खेळ आहेत, मी तर म्हणतो असे 4-5 खेळ सुरू व्हायला पाहिजे. एकतर आपल्याला कोणाला पाठिंबा द्यायचा नाही, दुसरं कोणी द्यायला त्याला द्यायचा नाही. मग मी म्हणायचं तुझं दुखतंय बाळा, तो असं एवढं मोठं स्वप्न बघू नको. ते 2 दिवस सुखाचा असते, 2 दिवस ह्याचा असते, दुःखाचा असते. कधी कधी तर ब्लड भेटत नाही, मग असंच माया एखादा माणूस भेटला, मग त्याला माया येते, मग ते म्हणतो देतो डोनर आणा. त्या बिग बॉस मध्ये पण एका माणसानं काय ते बॉडी बिल्डर आहे, त्यानं असं नड्याला धरून उचललं त्याला, तर ते मला माझ्यासोबत असं भांडण तर करू नका बाबा, मी असं उचलून त्याच्यासाठी नाही केला. मग ते असं लगेच साईडला होतोय, डोळे पुसतोय, म्हणतोय येडा मा मला साथ दे म्हणतोय. मग त्याला भीती वाटत असेल ना, त्याचा बारीक जीव आहे. समजा त्याला ब्लड भरावंच लागतं. थॅलेसेमिया हा आजार त्याला 8 वर्षाच्या नंतरच कळाला आम्हाला. हे लय आहे, आता बाहेरचं रक्त म्हणल्यावर काय, पण आता त्याला विलाज नाही, कधी कधी सुई सुद्धा लागत नाही त्याला. एवढं टेन्शन असं त्या बघू सुद्धा वाटत नाही. नाही पैसे भेटायला काय, ते गाडी भाड्यालाच पुरत. मग आता ते रक्त भरावं लागतं म्हणून त्याला चालता चालता थकवा येतो, म्हणजे कमी झाल्यावर ताप येते, थोडी जेवण करत नाही. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोणालाही घेतात, एखाद्या गरीब पोराला घेऊन त्या ठिकाणी गरीब गरीब म्हणतात आणि सहानुभूती दाखवतात आणि त्यालाच बिग बॉसचं विजेता बनवतात. असं काही नसतं. ज्याला त्या ठिकाणी चांगलं खेळता येतं, ज्याच्यामध्ये चांगला टॅलेंट आहे, त्याला त्या ठिकाणी विजेता केलं पाहिजे. आणि हा सगळा जो बिग बॉसचा खेळ आहे, हा ठरवून खेळला नाही पाहिजे, अशा कमेंट, अशा पोस्ट काही जण सोशल मीडियावर येऊन करत आहेत. कारण काय आहे, कारण की बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनमध्ये एक गरीब घरातलं, एक गरीब कुटुंबातलं पोरग सूरज चव्हाण हा बिग बॉसचा विजेता झाला होता. म्हणून अनेक जणांनी सूरज चव्हाणवर टीका करायला सुरुवात केली होती की अशा येड्या मुड्याला बिग बॉसचा विजेता केला, कोणालाही बिग बॉसच्या घरामध्ये घेत आहेत, उगाच सहानुभूती दाखवत आहेत, गरिबीचं कार्ड खेळत आहेत, गरीब गरीब म्हणतायत, हे तर चांगले सोशल मीडियावर पैसे कमवतात, लाखो त्यांचे फॉलोअर असतात, तरी सुद्धा गरिबीचं उगं नाटकं करतात. अशा पद्धतीची टीका सूरज चव्हाणवर करायला काही जणांनी सुरुवात केली होती. आता त्याच पद्धतीनं बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये प्रभू शेळके हा अत्यंत गरीब घरातून, गरीब परिस्थितीतून पुढे आलाय. त्याच्यावर सुद्धा काही जण अशा पद्धतीच्या टीका करतात. जे अशा पद्धतीच्या टीका करतायत, कुठंतरी त्यांना डोक्याचा भाग आहे का नाही, हा देखील प्रश्न या ठिकाणी पडतो. म्हणजे यांना नेमकं होतंय काय, हाच प्रश्न या ठिकाणी पडतो. समजा एखाद्या गरीबाचं आहे, शेतकऱ्याचं आहे, गरीब घरातलं पोरग आहे, त्याची आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिकट आहे, जर ते बिग बॉसच्या घरामध्ये जात असन, चांगल्या पद्धतीनं खेळत असन आणि त्याचं खेळणं संपूर्ण महाराष्ट्राला आवडत असेल, जनता त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत असेल, वोट करत असेल आणि त्याला जिंकून आणण्यासाठी जर प्रयत्न करत असेल, तर या अशा रिकाम्या गप्पा हाणणाऱ्या लोकांच्या पोटामध्ये नेमकं का दुखतं, हाच प्रश्न या ठिकाणी पडतो. आता हे सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा हाणतात आणि सांगतात की हे उगाच गरिबीची नाटकं करतात, यांना का खरंच गरिबी आहे का, उगाच सहानुभूती दाखवतात. अरे तुम्हाला काय करायचंय, एखाद्या गरीबाचं पोरग जर चांगलं खेळत असेल, श्रीमंत होत असेल, त्याला 4 पैसे मिळत असतील तर मिळू दे ना. असे जे बिग बॉस सारखे खेळ आहेत, मी तर म्हणतो असे 4-5 खेळ सुरू व्हायला पाहिजे. हे तर वर्षातून एकदा होतं, 12 महिने असा बिग बॉस सारखा कार्यक्रम चालायला पाहिजे. आणि जे जे गरीब घरातले चांगले कलाकार पोर आहेत, त्यांना नक्कीच घेऊन त्या ठिकाणी मोठं केलं पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे. आपल्याच माणसाने आपल्या माणसाला सपोर्ट केला पाहिजे, जेणेकरून त्यांची सुद्धा परिस्थिती सुधारेल. आणि ते चांगले झाले, मोठे झाले, तर आपल्या पोटात दुखायचं काय कारण आहे. उगा आपण त्यांना पाठिंबा देऊन त्यांना मोठं केलं पाहिजे.
एकतर आपल्याला कोणाला पाठिंबा द्यायचा नाही, दुसरं कोणी द्यायला त्याला द्यायचं नाही आणि त्याला नावं ठेवायचे. अशा पद्धतीचे रिकामे उद्योग काही जण सोशल मीडियाच्या माध्यमातून करतात. अशा काही पोस्ट मी सोशल मीडियावर पाहिल्या, म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे आणि त्यांना सांगत आहे, तुम्हाला वोटिंग करायचं नसेल नका करू, तुम्हाला बिग बॉस नसन बघायचं नका बघू, पण मात्र जे बघतात, जे त्यांना वोटिंग करतात, कमीत कमी त्यांना नावं तर नका ठेवू, असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं. पण मात्र ज्या पद्धतीनं गरीब घरातले पोरं जात आहेत, चांगल्या पद्धतीनं खेळतायत म्हणून आणि त्यांचा स्वभाव आवडताय म्हणून राज्यातली जनता त्यांना वोट करते आणि निवडून देते, असं आपलं वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.